नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही आत्ता पाहिल्याप्रमाणे मी ब्लाऊज स्टिच केलं आहे एकदम छान असं फॅशन डिझायनर पद्धतीने। तुम्हाला जर या पद्धतीने पॉप टाकून कटोरी ब्लाऊज शिवायचे असतील तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग अशा टिप्स आणि माहिती मी देणार आहे। तर या पद्धतीने बघू शकताय तुम्ही, या पद्धतीने ब्लाऊज आपला तयार झालं आहे। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला तर स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर या पद्धतीने बघा, अस्तर घ्यायचं आणि त्यावर आपल्याला कोणता ब्लाऊज पीस घ्यायचा तो घेतला मी, आणि अस्तर पहिलं प्रेस करून घ्यायचं। छान असं प्रेस केलं अस्तर म्हणजे आपण जे ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्या ब्लाऊजमध्ये अशा रेषा किंवा थोडंसं मापात फरक वगैरे होणार नाही, कारण चुरगळलेला जर असेल तर त्यामध्ये मापात थोडासा फरक होतो। तर या पद्धतीने बघा मी कटिंग केली आहे, नवीन पद्धतीने केली आहे। तुम्हाला जर या पद्धतीने कटिंग शिकायची असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा, कारण आपण शोल्डरची रुंदी पहिली आपण 2 किंवा 2.25 घेत होतो। आता तुम्ही शोल्डरची रुंदी 2, 2.5, 3 पर्यंत घेऊ शकता, तरी पण शोल्डर अजिबात उतरणार नाही। तर मी तुम्हाला सुरुवातीलाच फोटो दाखवलेत बघा, शोल्डर वगैरे अजिबात उतरत नाही। तर या पद्धतीने आपण तो पॅटर्न ठेवला आहे, त्या पॅटर्नप्रमाणे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। त्या पद्धतीनेच आखायचं, ते बरोबर बाजूने रेषा वगैरे ओढून घ्यायच्या, काही कमी जास्त वगैरे काहीच करायचं नाही। आता मी मशीनवर कट करते त्यामुळे एवढीशी जागा काही पुरत नाही आहे। तर बघा तुम्हाला दाखवते मी, समज म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल। या पद्धतीने बघा आहे तो आकार व्यवस्थित असा कट करून घेतला आहे। आता बाजूला ठेवून आपण साईड पीस कट करणार आहोत, कारण आता मी हे वेगळ्या पद्धतीने ब्लाऊजची कटोरी आणि साईड पीस काढलेलं आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला थोडासा कपडा जास्त लागतो, पण ब्लाऊज खूप फिनिशिंगमध्ये बसतं। तर या पद्धतीने बघा आता साईड पीसची पण मार्किंग झाली। आता त्याच ठिकाणी आपण कटोरी पण कट करणार आहोत। या ठिकाणी बघा कुठे ॲडजस्ट होती अशी बघायची, शक्यतो कटोरी तिरक्या ठिकाणीच ठेवायची, म्हणजे आपण ती अंगात घातल्यावर व्यवस्थित बसते, पफ छान येतो। आता हे बघा कटिंग पूर्ण झाली आपली, मी अस्तर पण आणि ब्लाऊज पीस पण कट करून घेतलं आहे। या पद्धतीने बघा आपली क्रॉसपट्टी, तुम्ही म्हणत असता क्रॉसपट्टी थोडीशी वेगळी दिसते ताई, तर याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन, तुम्हाला जर इच्छा असेल तर। तरी पण बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने कटिंग करून पण या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकताय, तुम्हाला जर शिवायचं असेल तर। परफेक्ट प्रोफेशनल टाईप स्टिचिंग मी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या पद्धतीने बघा ब्लाऊज पीस आणि अस्तर आपण आता बाही तयार करणार आहोत। तर बाहीसाठी आपण कपडा अगोदर खालचा सोयीचा ठेवला आणि त्यावर अस्तर ठेवून असं साईडने टिप मारून घेतोय, म्हणजे आपल्याला याला जोडपट्टी द्यावी लागणार नाही। तर एकदम दम्माने पहा, खूप छान व्हिडिओ होणार आहे। आणि आता याला थोडे थोडे कट द्यायचे, म्हणजे कट दिल्याच्या नंतर काय होतं, आपण ज्यावेळेस पलटी मारतो त्यावेळेस मग आपलं ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये बसतं। आणि याला थोडेसे नखाने प्रेस मारून घ्यायची, आणि आता यावर आपण दाब टीप देणार आहोत। तर दाब टीप कुठे द्यायची, अस्तरच्या बाजूने द्यायची दाब टीप नेहमी, का ब्लाऊजच्या कपड्यावर दाब टीप आपली आली नाही पाहिजे। आणि यामुळे आपण किंबहुना कस्टमरकडून याची शिलाई वाढून घेऊ शकतो, इतक्या फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज दिलं तर। तर या पद्धतीने बघा आता काय करायचं, यावर थोडीशी प्रेस, आपल्या मशीनवरच थोडी प्रेस ठेवायची आणि थोडीशी साईडने प्रेस मारून घ्यायची। प्रेस मारली म्हणजे काय होतं, पूर्ण ब्लाऊज एकदम आपलं शिवायला पण छान बसतं, आणि कपडा कुठं अशा रेषा वगैरे राहत नाही, त्यामुळे मग आपला कसं काही ठिकाणी चुना वगैरे पडतात तर त्या पडत नाही। या पद्धतीने बघा आता पूर्ण बाहीला आपण हे करून घेऊ, टीप मारून घेऊ, आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल तो सर्व एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा एकदम फिनिशिंगमध्ये। अजिबात थोडासुद्धा कपडा ठेवायचा नाही, एका रेषेच्या कपड्याने सुद्धा आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा शिवायला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर या पद्धतीने बघा आता आपली बाही तयार झाली आहे, यावर पण आपण प्रेस मारून बरोबर सेंटर तयार करून घेतो, म्हणजे आपल्याला ब्लाऊज बाही जोडताना प्रॉब्लेम येणार नाही। या पद्धतीने बघा खूप सुंदर अशी बाही तयार झाली। आता मी दुसरी बनवून घेते। तर या पद्धतीने बघा दोन्ही पण बाह्या मी तयार करून ठेवल्यात, आणि त्या एकावर एक ठेवून घ्यायच्या, कुठं कमी जास्त आहे का ते बघून घ्यायचं। जेवढा पार्ट एखाद्या बाईचा जास्त असेल तेवढा पार्ट लगेच कट करून टाकायचा, म्हणजे आपले दोन्ही पण बाह्या सेम दिसतात। हाच प्रॉब्लेम येतो ब्लाऊजमध्ये, की आपण थोडासा कंटाळा करतो आणि मोजत वगैरे माप वगैरे घेत बसत नाही। तर या पद्धतीने बघा आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झाल्या सेम टू सेम, आकार पण किती सुंदर आलेत। आता हा पाठीचा भाग आहे, पाठीचा भाग सोयीचा ठेवायचा आणि त्यावर अस्तर ठेवून आपण याला थोडंसं पिनअप करून घेऊ। पिनअप केल्यामुळे काय होतं, कपडा आपला सरकत नाही। आता हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं होतं,
आणि रात्रीची वेळ होती म्हणून तरी पण म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. या पद्धतीने बरोबर खालच्या बाजूने आपल्याला जोडपट्टी द्यावी नाही लागणार, त्यासाठी आपण या ठिकाणी खालच्या बाजूने टीप मारून घेतोय. तुम्हाला जर कॅनव्हास लावून गळा शिवायचा असेल तर तो पण शिवू शकताय, पण मला थोडंसं अर्जंट होतं म्हणून मग मी या ठिकाणी कॅनव्हास वगैरे वापरलेलं नाही. फ्रंटच्या गळ्याला वापरला आहे पण बॅक साईडला वापरलेलं नाही. तर जमू शकतं आहे थोडंसं असं, पण तरी पण या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. आता खालच्या बाजूने आपण कट देऊन घ्या म्हणजे आपली ती बाजू छान बसेल. आता या ठिकाणी बघा आपण गळ्याच्या ठिकाणी बरोबर त्या आकाराप्रमाणे स्टिच करत चला. एकदम छान असा ब्लाऊज बसणार आहे. या पद्धतीने बघा आता आपला ब्लाऊज पूर्णपणे गळ्याचा आकार शिवून झाला आहे. तर आपण वाटलंच तर सगळ्या बाजूने मोजून आणि मग गळ्याचा शेप दिला तरी पण चालतो. आता आतल्या बाजूने जो कपडा शिल्लक आहे आपला तो आपण कट करून घेऊ. आणि हा कपडा कट झाला, एकसारखा कट करून घ्यायचा कपडा आणि टीप पण एकसारखीच घ्यायची बरोबर, म्हणजे आपला गळा छान दिसतो किंवा पाठीमागून थोडासा वाकडा तिकडा वगैरे वाटत नाही. आता टीप जिथे आहे त्याच्या आतल्या बाजूने थोडेसे कट देऊन घ्यायचे. आता हे कट देऊन झालेत आपले. आता आपण कपडा सोयीचा करून घेऊ. एकदम असा सोयीचा करून घ्यायचा, हाताने प्रेस करत त्याला दाब टीप देऊन घेऊ. दाब टीप पण सर्व ठिकाणी एकसारखीच टीप आली पाहिजे आपली. आपण पाहायचं आपलं ते फूट पॅन्डल जे आहे तर ते व्यवस्थित आहे का, तर ते बरोबर आकार एकसारखा देत घ्यायचा, म्हणजे आपला ब्लाऊज छान फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. आता आपण ब्लाऊज घातल्यावर पाठीमागचीच बाजू जास्त दिसते, त्यामुळे आता काय करायचं, सर्व बाजूने टीप मारून घेतली मी आणि आता त्याला प्रेस करून घेऊ आपण. तर व्यवस्थित अशी टिपेवरच प्रेस करून घ्यायची, म्हणजे आपण आता मी याच्या खाली प्रेसच्या खाली कपडा टाकत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेसच टाकायचा आणि उचलायचा आपल्याला जमत नाही, म्हणून मी अशीच प्रेस मारते. बरोबर अशी छान प्रेस मारून घ्यायची. आता प्रेस मारून घेतल्यावर बघा साईडचा कपडा वगैरे झाल्यावर किती छान वाटतोय. तर या ब्लाऊजला आपण पाठीला टक्स मारत नाही आहे. तर टक्स का मारत नाही याचा पण मी पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगेल, कारण आपला पाठीचा भाग हा सरळ असतो आणि पुढच्या भागाला थोडा आकार असतो कर्व, म्हणजे बस्टमुळं. तर आपण या ठिकाणी पाठीचे जर टक्स नाही मारले तर पाठीमागचा आकार खूप छान बसतो. तर बघा आपण आता कटोरीवर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि आता कटोरी पण जोडून घेतल्या. साईडचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा, एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो कट करून घ्यायचा. आता हे बघा एक्स्ट्राचा कपडा मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलं, एक्स्ट्राचा कपडा अजिबात ठेवायचा नाही, त्यामुळे आपल्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही म्हणाल आता कटोरीचा आकार पण ताई हा थोडासा वेगळा वाटतोय, तर मी तुम्हाला लवकरच याचा व्हिडिओ अपलोड करील. दोन्ही कटोरी एकावर एक ठेवून बघायच्या, कुठं कमी जास्त वगैरे आहे का, आणि मग त्यावर प्रेस फिरवून घ्यायची. आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित अशी प्रेस फिरवून घेतली आणि हा कटोरीचा शेप पण आपला तयार झाला आहे. आता आपण पहिलं काय करणार आहोत, त्याचे टक्स मारणार आहोत. तर बरोबर आपण जो कट मारलेला आहे त्याच्या बाजूने अर्धा इंच सोडून असा टक्स द्यायचा. तर आता आपण डबल शिलाई मारून घेऊ मजबूतीसाठी. या ठिकाणी बघा कटोरीचा आकार पफ किती सुंदर आला आहे. आता दुसरी पण आपण टीप मारून घेऊ. या ठिकाणी बघा दुसरी पण कटोरी आपली तयार झाली आहे. दोन्ही पण पार्ट आणि दोन्ही पण कटोरी बघा किती सुंदर आले आहेत. आणि ते बघा साईडचे त्याचे अंदाज घ्यायचा ते पण बरोबर आहे का. तर आपण कटोरीच्या अस्तरचा सेपरेट आणखी एक पीस ठेवला होता आणि आता बघा आपण त्याला पफ लावतो. जे साईज असेल त्या साईजचे कप आणायचे आणि बरोबर आता कपचा आपण सेंटर घेतला आहे आणि हा जो सेंटर आहे कटोरीचा त्या सेंटरवर सेंटर ठेवून घ्यायचा आणि टक्सच्या बाजूने त्याला टिप मारून घ्यायची. असा कटोरीची थोडी घडी करून घ्यायची आणि त्यावर असा टक्स मारून घ्यायचा. बरोबर असा टक्सवरच आला पाहिजे. या ठिकाणी आपण पफ लावून घेतला आहे. हा बघा आता कटोरीचा शेप किती सुंदर वाटतोय. तर आता मी दुसरी पण कटोरी दाखवते तुम्हाला. आणि जर आपल्या सेंटर लक्षात नाही आला तर अर्धे भाग करायचा याचा कपचा आणि ठेवून घ्यायचा. तर आता खालच्या बाजूने बघायचं आपण, खालच्या बाजूने पण आलं नाही पाहिजे बाहेर पफ आणि याच्या बाजूने पण
टक्सच्या बाजूने पण व्यवस्थित बसला पाहिजे. तर या पद्धतीने व्यवस्थित असा कप बसवून घ्यायचा. कारण कसं असतं कोणत्या कोणत्या स्त्रियांना हेवी बस्ट नसते आणि मग त्यांना ब्लाऊज. तर या पद्धतीने बघा दोन्ही पण कटोरी तयार झाल्या. आता काय करायचं, ही कटोरी याला अटॅच करून घ्यायची. आता इथपासून जोडायला सुरुवात करायची, पण माझ्याकडून एक पॉईंट हुकला का आपण अगोदर टक्स मारून घ्यायला पाहिजे होता. चला दाखवते मी तुम्हाला मग मी याला टक्स कसा मारला. आता या बाजूने इथपर्यंत शिलाई घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं का आपण याला टक्स मारलेला नाही आहे. तर होतं असं कधी कधी घाई गडबडीमध्ये. आता या ठिकाणी बघा आता आपण हा उलट्या बाजूने टक्स मारून घ्यायचा, म्हणजे हा टक्स पण आपला आतल्या बाजूने गेला पाहिजे. आपण पूर्ण ब्लाऊज इनविजिबल पद्धतीने करतोय, म्हणजे आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करावं नाही लागणार. तो टक्स आतमधून गेला आहे आणि या पद्धतीने बघा कटोरी आता आहे तशी जॉईन करून घ्यायची. बरोबर सर्व बाजूने व्यवस्थित असा आकार आणि फिनिशिंगमध्ये अटॅच करून घ्यायची. हा बघा आपण आता अटॅच केली आहे. पूर्ण शेवटपर्यंत टिप मारून घ्यायची. हा बघा आता कटोरीचा आकार किती सुंदर आला आहे. आता दुसऱ्या बाजूला पण असंच करू. बरोबर ते आकाराप्रमाणे ठेवून घ्यायची आणि आता याला आपण अगोदर टक्स मारणार आहोत. हा बघा आता टक्स मारला आपण आणि हा टक्स जो आतून शिलाई आहे ती आतल्या बाजूने करायची आणि वरच्या बाजूने टिप मारून घ्यायची. आता दोन्ही पण कटोरी माझ्या व्यवस्थित अशा तयार झाल्यात. आता याला मी प्रेस करणार आहे की बाजूने आपल्याला ज्यावेळेस साईड पीस बसवायचा आहे तो एकदम छान बसवता आला पाहिजे. या पद्धतीने बरोबर प्रेस मारून घ्यायची, म्हणजे आपल्या ज्या टिप आहेत त्या व्यवस्थित दबल्या जातात आणि आपल्याला ब्लाऊज शिवता येतं व्यवस्थित. या पद्धतीने बघा आता दोन्ही पण कटोरी व्यवस्थित प्रेस करून घेतल्यात आपण. पफ पण व्यवस्थित हे झालेत. आता आपण घेणार आहोत साईड पीस. तर साईड पीस काय करायचं, अगोदर बरोबर ठेवून घ्यायचे ते एकसारखे आणि त्याला प्रेस मारून घ्यायची. म्हणजे आता आपण आता एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून टाकणार आहोत, त्यामुळे बरोबर याला प्रेस करून घ्यायची. आता बघा एकदम छान असं वाटतंय ते. आणि त्यावर जे अस्तर आहे ते वरती ठेवून घ्यायचं आणि अस्तरला पण प्रेस मारून घ्यायची. आता एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो आपण कट करून टाकणार. एकदम ॲक्युरेट अशी कटिंग करणार आहोत. तर या पद्धतीने बघा बघा तुम्ही आता ॲक्युरेट अशी कटिंग झाली. आता आपण ब्लाऊज पीसचा कपडा ठेवू आणि त्यावर अस्तर ठेवून घेतले. आता कटोरी आहे त्याला जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. अस्तर आहे, आता आपण अस्तरला लावून घेणार अगोदर. आपल्याला टीप आतमध्ये आली पाहिजे म्हणून आपण साईड पीस आता पहिला जोडणार आहोत. तर या पद्धतीने कटोरीला अस्तर जोडून घ्यायचं. कपडा खेचायचा वगैरे नाही, एकदम छान असं जोडून घ्यायचं. बघा आता आपण जोडून घेतलं आहे. आता बघा टीप वरच्या बाजूने आली बघा, तुमच्या लक्षात आली असेल. आता तो आतला कपडा आतमध्येच ठेवायचा आणि वरच्या बाजूने त्याला साईड पीस व्यवस्थित असा जोडून घ्यायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल टीप मारताना उलटी सुईची बाजू बरोबर करून घ्यायची आणि त्या पद्धतीने खालचा कपडा सुईचा ठेवून त्यावर वरच्या बाजूने टीप मारून घ्यायची. बघा आता आपली टीप मारून पूर्ण झाली आहे. आता या ठिकाणी बघा आपला आकार किती सुंदर आला आहे. आता काय करायचं, आतला कपडा आतमध्ये वळून घ्यायचा आणि या ठिकाणी अस्तरच्या बाजूने दाब टीप देऊन घ्यायची. त्यामुळे काय होतं, ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान बसते. आता बघा टीप आतमध्ये गेली आपली एकदम आणि इतका सुंदर आकार आला आहे. आता गळ्याच्या ठिकाणापासून आपण याला जोडायला सुरुवात करू. या ठिकाणी आता साईडने बरोबर अशी स्टिच करून घ्यायचं. नवीन जर शिकत असाल आणि तुम्हाला कप वगैरे लावायचं शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा दोनदा पाहू शकताय. त्यामुळे मग तुमच्या लक्षात येईल का कसं स्टिचिंग केली आणि कशी कटिंग केली.
या पद्धतीने तुम्हाला जी कटिंग येते त्या मापावर पण तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकताय. असं नाही की माझ्याच कटिंगने या पद्धतीचा ब्लाऊज शिवू शकतो. तर फक्त स्टिचिंगचा व्हिडिओ पण पाहू शकताय तुम्ही, एकदम परफेक्ट असा. एक्स्ट्राचा कपडा आपण सर्व कट करून घेतला आहे. आता बघा आकार किती सुंदर आला आहे. आता हा साईडचा जो आकार बसवला आहे आपण त्याला बरोबर प्रेस मारून घेऊ. कपडा ब्रॉकेटचा असल्यामुळे काय होतं, थोडासा फसकन असं भीती वाटते किंवा सरकन म्हणून मी थोडीशी दमानेच प्रेस मारते. बघा आता आकार किती सुंदर तयार झाला आहे. तर आता दोन्ही पण आकार मी बनवून घेतलेत. आता दोन्ही कटोरी एकमेकावर ठेवून व्यवस्थित असं बघायचं गळ्याचा आकार गळ्यावर आहे का, खालच्या बाजूचा आकार सेम आहे का, आणि साईडचा आकार सेम आहे का, किंवा शोल्डर सेम आहे का. तर बघा आपले एकदम परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता याला क्रॉसपट्टी आपण कशी लावायची बघणार. आपण क्रॉसपट्टी थोडीशी ते मापानुसार त्या कटिंगनुसार थोडीशी मोठीच होते, पण त्या अंगावर घातल्यावर खूप छान वाटतं. आता या ठिकाणी बघा आपली क्रॉसपट्टी कशी बसते. तर अशी बसेल. आता आपण पाठीचा भाग घेणार आहोत. अगोदर पाठीच्या भागाची उंची तयार किती बघणार आणि त्यानंतर क्रॉसपट्टी ठेवून बघणार. तर आपल्याला किती दुमडावी लागेल ती, आपण एक्स्ट्रा किती ठेवली. आता थोड्या वेळात हे सगळं पार्ट बाहेर ठेवू तर आपल्याला किती दुमडावी लागली ती लक्षात येईल माझ्या. आता काय करायचं आहे आपल्याला, अस्तर म्हणजे खालची क्रॉसपट्टीची पण पायपिंग म्हणजे शिलाई अंडरग्राऊंड घालायची आहे. पूर्ण ब्लाऊज आपण आतमधूनच शिवून घेणार आहे, म्हणजे उलटं केलं तरी सोयीचं, सुईचं केलं तरी सोयीचं. तर या पद्धतीने म्हणजे ब्लाऊजचे धागे वगैरे निघत नाही आणि ब्रॉकेटचं ब्लाऊज असलं तर खराब होत नाही. आता या पद्धतीने एकदम दमणी अशी शिलाई मारून घ्यायची. बघा आता या पद्धतीने बरोबर दमाने स्टिच करत घेतलंय मी. आता हे बघा हे टिप मारून झालं एकदम. बघा आकार किती सुंदर वाटतोय. आता याला पाठीचा भाग ठेवून घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी मोजमाप करायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं आपल्याला ब्लाऊज आपलं कुठं चुकतंय आणि कुठल्या ठिकाणी बरोबर येते. आता हा कपडा फोल्ड करत एकदम आतमध्ये घालायचा आणि आपण याला साईडने टिप मारून घेणार आहोत. जितका मोजून आपला एक्स्ट्रा पार्ट आहे तेवढा पार्टच शिलाईमध्ये घ्यायचा. बघा आता झालं आपल्या शिलाईमध्ये घेऊन. आणि आता हा कपडा आपण बाहेर काढून घेऊ. या पद्धतीने बघा आपला म्हणजे क्रॉसपट्टी किती सुंदर आली. आता याला आपण थोडीशी प्रेस मारून घेऊ, म्हणजे ते कपडा छान सेट होईल. कपडा सेट होणं पण गरजेचं आहे. आणि आपण असंच जर प्रेस करत आणि व्यवस्थित स्टिच करत जर ब्लाऊज शिवलं तर खूप छान बसतं. आता इथं जो एक्स्ट्रा कपडा आहे आता हाताने ताणून बघायचं, म्हणजे आपला कपडा सरळ येते शिलाई की वाकडी येते ते बघायचं. आता बघा एकदम सरळ येते आणि घातल्यावर ही तिरप्या पद्धतीने क्रॉसपट्टी कट केल्यामुळे ती आपण अंगात घातल्यावर खूप छान बसते. जशी आपण कटोरी क्रॉसमध्ये शिवतो तशी ही क्रॉसपट्टी आहे. तर मी घेतला कॅनव्हास आणि कॅनव्हास गळ्याच्या प्रमाणे कॅनव्हासचा आकार देऊन घेतला आहे आणि आता तो अस्तरवर चिटकून घेतला आहे. आपण याला गोट वगैरे मारणार नाही, त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग आणखी छान येते. आता जो आपला आकार आहे त्या आकाराप्रमाणे आपण कट करून घेऊ. आता आपण याला साईडने हा कॅनव्हासला कपडा एक टिप मारून घेऊ आतमध्ये जोडून. बरोबर सर्व कपडा वळवून घ्यायचा आणि आता हा गळ्यावर ठेवून घ्यायचा. तर गळ्याच्या ठिकाणाहून अर्धा इंच समोर ठेवायचा एक्स्ट्रा कपडा आणि गळ्याच्या आकाराप्रमाणे बरोबर त्याला टिप मारून घ्यायची. आता आणि वरच्या बाजूने पण थोडा एक्स्ट्रा कपडा राहिला पाहिजे, कारण एक्स्ट्रा झालं तर आपण कट करू शकतोय, पण कमी पडला तर काहीच करू शकत नाही. आता याला थोडी कट देऊन घेऊ. परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळा कसा शिवायचा तर या पद्धतीने शिवायचा, तेव्हा कस्टमरची पण ओरड येत नाही.
आता या ठिकाणी आपण कॅनव्हासवर टिप मारून घेऊ, दाब टिप. त्यामुळे पलटी मारल्यावर एकदम फिनिशिंग अशी दिसणार आहे. तुमच्या पण लक्षात येईल ब्लाऊज पूर्ण पाहिल्यावर. आता आपण हा कपडा फोल्ड करून आतमध्ये घालून घेऊ. बरोबर गळ्याच्या आकाराप्रमाणेच दाब टिप देऊन घ्या वरून. बघा आता आतल्या बाजूने पण किती सुंदर आला आहे ना, आपला गळ्याचा आकार किती सुंदर आला आहे. आणि याची शोल्डर अजिबात उतरली नाही. तर या पद्धतीने बघा. आणि दोन्ही पण बाजू आपल्या तयार झाल्या आहेत गळ्याच्या पण. आता दोन्ही पण बाजूला उचलून ठेवू आपण. पाठीचा भाग घेऊ. पाठीचा भाग सोयीचा ठेवायचा आणि त्यावर फ्रंटचा भाग ठेवायचा. आणि आता शोल्डरवर ठेवायचं. गळ्याच्या बाजूने शोल्डर म्हणजे कपडा एकसारखा आला पाहिजे. पलीकडं म्हणजे शोल्डरच्या बाजूने जरी थोडं कमी जास्त झाला तर तो आपल्याला ॲडजस्ट करता येतो, पण गळ्याच्या बाजूने काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित घ्यायचा. आणि गळ्याच्या बाजूने अर्धा इंच खाली उतरायचं आणि वरच्या बाजूने पाव इंचाची स्टिप घ्यायची. बघा तुम्ही शोल्डर किती सुंदर बसणार आहे. आता दुसरी बाजू पण अशीच अटॅच करून घ्यायची, सेम टू सेम. डबल टिप मारत जा. शोल्डरला मजबूती हवी आहे आणि ब्लाऊजला प्रत्येक ठिकाणीच डबल टिप घेत चला. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवली नाही, पण मी घेतलेली आहे. आता बरोबर सेंटरला मार्किंग करायची आणि फ्रंटचा भाग ठेवून घ्यायचा सेंटरवर बरोबर. आता बघा. आणि या ठिकाणी ठेवून जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा. आपला किती एक्स्ट्रा कपडा येतो साईडला तेवढा फ्रंटच्या बाजूचा कट करून घ्यायचा. तर या ठिकाणी बघा असा आला आहे भाग. दुसरी पण बाजू ती हुक लावायची बाजू असल्यामुळे ती थोडीशी अर्धा इंच 1 इंच आतमध्ये घालायची आणि मग बघायची इकडच्या बाजूने किती एक्स्ट्रा कपडा राहतोय आपला. या ठिकाणी बघा आपण आता साईडचा कपडा एक्स्ट्रा कट करून घेतला आहे आणि हे साईड पीस एकावर एक ठेवून बघायचं कुठे कमी जास्त आहे का आर्महोलच्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा शोल्डरमध्ये थोडासा फरक वाटतोय, तर हे लगेच कट करून घ्यायचं. म्हणजे आपलं शोल्डर शिवून झाल्यावर खूप छान बसतं. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलाय. बाही बरोबर ठेवून बघायची कुठल्या ठिकाणी कमी कुठल्या ठिकाणी जास्त आहे. आणि जो खाचेचा भाग आहे तो कुठल्या बाजूने येतो, म्हणजे खोलीचा भाग जो असतो बाही खोल तो कुठल्या बाजूने येतोय, तर तो फ्रंट साईडलाच आला पाहिजे. तर बघा या ठिकाणी नसेल तर थोडंसं कट करून घ्या आणि बरोबर सेंटरपासूनच लावायला सुरुवात करायची. बाही स्टिच करायला सुरुवात करायची. कारण कसं तर बाही गोल आपण जर सेंटरपासून साईडने जोडायला सुरुवात केली तर जो वरचा बाही गोलचा आकार आहे तो आजूबाजूला जातो आणि बाही छान अशी गोल वाटत नाही. त्यासाठी किंवा जर तुम्हाला साईडनी जोडायला सुरुवात करायची असेल तर बाही अगोदर मोजून पहा कुठे कमी आणि कुठे जास्त येते, त्यानंतर मग स्टिच करून घ्या. आता पुन्हा आपण सेंटरपासून टिप मारून घेणार आहोत. बरोबर दमाने एकदम टिप मारून घ्यायची. ब्लाऊज शिवताना शेवटच्या ज्या टिप असतात त्याला घाई करायची नाही. तर या पद्धतीने बघा आता आपण बरोबर आर्महोलच्या बाजूने आपली टिप पूर्ण झाली. आता दोन्ही पार्ट बाहीपासून तर कमरेपर्यंत जो भाग आहे तो एकावर एक ठेवून बघायचा आणि मोजून बघायचं कुठे कमी आणि कुठे जास्त आहे. तर या ठिकाणी बघा आता मी खालच्या बाजूने जोडायला सुरुवात केली आहे टिप मारायला. आणि या पद्धतीने बरोबर अशी सरळ टिप मारून घ्यायची आणि साईडचा जो पार्ट असेल एक्स्ट्रा तो कट करून टाकायचा. तर या पद्धतीने बघा तो एक्स्ट्रा पार्ट मी कट करून टाकला. आता आपण ब्लाऊजची साईडची टिप मारून झाली आहे. आता बघा दोन्ही बाजूच्या पण टिपा मारून झाल्यात आणि या पद्धतीने बघा आतल्या बाजूने फिनिशिंग तुम्ही पाहू शकताय. एकदम छान अशी फिनिशिंग आली आहे. आता आपण ज्या ठिकाणी गळा आहे त्या गळ्यापासून बरोबर मोजून घ्यायचं आपली फिटिंगची टिप किती आहे. तर 9.25ची आहे. 37च्या छातीचा ब्लाऊज आहे आणि खालच्या बाजूने 8.5 आहे. बरोबर आपण जे आहे फिटिंगच्या ते मार्किंग करून घ्यायच्या आणि बाही आहे 6.5. बरोबर आता ही टिप सरळ येते का बघायची.
तर बरोबर सरळ करून घ्यायची ही टीप. जर हेवी ब्लाऊज असेल तर तिरपी पण येऊ शकते, आणि जर आपलं कमी ब्लाऊज असेल 38च्या आतमध्ये तर ती टीप सरळच यायला पाहिजे, म्हणजे कसं ब्लाऊजमध्ये घोळ होत नाही. तर या पद्धतीने बघा फिटिंग करून झाली आहे. ब्लाऊजच्या आतमधून फिनिशिंग बघू शकताय तुम्ही. आणि हे बघा किती